मुलं जेव्हा शाळेत जायला लागतात किंवा 5वी येते मुलांची खरं तर तेव्हा थोडं ना उलट उत्तरं देणं किंवा इन्फ्लुअन्स होणं, बाहेरच्या जगाबरोबर इन्फ्लुअन्स होणं, हे सगळं चालू होतं. आणि मग घरात उलट उत्तर देणं चालू होतं. आईला किंवा बाबांना असं म्हणणं चालू होतं की तुम्हाला नाही कळत, तुम्ही गप्प बसा. असे डायलॉग्स ऐकू यायला लागतात हळूहळू आपल्याला. तर आणि हे सगळ्या घरांमध्ये होतं. मी असं नाही म्हणणार की हे अगदी एका दुसऱ्या घरात, 100% घरामध्ये होतं. हां. तर मग अशा वेळेला त्यांच्याशी बोलताना, संवाद साधताना त्या मुलांबरोबर, टीनेजर्सबरोबर कोणत्या चुका करू नयेत असं वाटतं? कसं होतं ना की त्याने बंडखोरी केली, पण त्याला बंडखोरी म्हणतो, ती त्यांची बंडखोरी नाही आहे. ॲक्च्युली जर आपण विचार केला तर त्यांच्या एजमध्ये ती खूप हुशार आहे. आत्ताची जर आपण पिढी पाहिली तर ती खूप हुशार आहे, खूप फॉरवर्ड आहे. म्हणजे काही गोष्टी खरंच आपल्याला कळतात का हे आपण शोधून पाहूया. कसं होतं की मी पेरेंट्स आहे, माझ्यामध्ये एक इगो आहे. तर आपण म्हणतो मुलगा बंडखोरी करतो, मी नाही करत आहे का बंडखोरी? माझी पण बंडखोरीच चालू आहे ना की मी सांगतोय ते ऐक. किंवा त्याने हे स्टेटमेंट केलं की तुला नाही कळत आहे, तर एक्सेप्ट करा, मला नाही कळत आहे. एक्सेप्टन्स ठेवा तेव्हा की खरंच मला नाही कळत आहे, मग तू समजावशील का काय आहे ते? आपण बसून बोलूया का? हे जेव्हा तुम्ही स्टेटमेंट करता तेव्हा मूल रिलॅक्स होतं. आणि काही दिवसानंतर तुला नाही कळत हा प्रश्न नाही येणार, तर आई तुला मी समजावून सांगू का, हे स्टेटमेंट येईल. पण यासाठी तुम्हाला, जसं मी सुरुवातीला बोलले, पेशन्स. तिथे तुम्हाला बंडखोरी नाही करायची. त्याच्यामुळे ही काळजी घ्या की आपलं बाळ मला उलट उत्तर देतं आहे, म्हणून मी त्याला उलट उत्तर देणं योग्य आहे का हे मला स्वतःला विचारायचं आहे. याने होतं काय की मी उलट उत्तर दिल्यामुळे माझं बाळ माझ्यापासून तुटतं आहे. तर ठीक आहे, एक्सेप्ट करा, तुम्हाला तरी माहिती असेल. आणि थोडंसं मागे जाऊन पहा. थोडंसं म्हणजे तुमच्या टीनेजमध्ये जाऊन पहा. तुमच्या टीनेजमध्ये जेव्हा तुम्ही डोकावता तेव्हा तुमच्या लक्षात येतं की हां, मी पण तेच केलं होतं. मग सिम्पती दाखवू नका त्याला, पण एम्पथी तर दाखवू शकता. बरोबर. की ठीक आहे, आज काही वर्षापूर्वी जिथे मी होते तिथे आज तो आहे किंवा ती आहे.